प्रयत्न असणार आहे वरच्या टप्प्यातला जो मोठा वॉटरफॉल दिसतोय तिथपर्यंत पोहोचण्याचा. तर हा शेवटचा स्टॉप आहे. इथपर्यंत बस येते. पार्किंगसाठी बरीच जागा आहे. आता इथून आपला ट्रेक सुरू होतोय. वॉटरफॉल आपल्याला पुढे दिसतोय. आता हे जे काही गाव आहे, मंदिर आहे, या मंदिराच्या मागच्या बाजूने वाट गेलेली दिसते. तर चला आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. माथेरानच्या वायव्य दिशेला असलेले धोदानी हे पायथ्याचे गाव आहे. चंदेरी, विकटगड आणि माथेरानच्या कुशीत असलेला हा परिसर प्रसिद्ध आहे ते त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे. माथेरानच्या डोंगरावरून कोसळणारा जलप्रपात इथे दुरूनच डोळ्याचे पारणे फेडतो. या धबधब्याला वेताळेश्वर धबधबा असेही म्हणतात. हा जलप्रवाह खाली येऊन अजून एक धबधबा बनवतो जो धोदानी धबधबा म्हणून ओळखला जातो. पर्यटक इथे येतात तो हाच धोदानी धबधबा पाहण्यासाठी. याशिवाय ट्रेकर मंडळींसाठीही हे गाव खास आहे, कारण इथून माथेरानला ट्रेक करत जाता येतं. आता गाव संपता मग हा असा ओढा लागतोय. ओढा क्रॉस करून जावं लागेल, पण पुढे तिथे घर आहे. पुढे जायचं नाही आपल्याला. ही बघा इथे वाट दिसते, तर या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. चला. ट्रेकची सुरुवात इथून होते. हे शेवटचं हॉटेल आहे. इथे तुम्हाला शेवटचं जे काही घ्यायचं असेल, खायचं प्यायचं, ते इथे घेऊ शकता तुम्ही. फार स्ट्रगल करून, फार स्टंट करून मी माझे शूज सुके ठेवू शकलो आहे. भिजले नाही आहेत, पण तुम्ही स्टंट करू नका, नाहीतर घसरून पूर्ण पाण्यातच पडाल आणि पूर्ण ओले व्हाल. चला आता आपण ट्रेकला सुरुवात करतो आहे. मागे गावात तुम्हाला वाटाडा हवा असेल तर वाटाडा मिळतो. म्हणजे अगदी छोटी मुलं पण यायला रेडी असतात. अगदी काही 100, 150, 200 रुपये घेतात ते वॉटरफॉलपर्यंत. पुन्हा तोच ओढा मला परत पार करावा लागला आहे. माहिती नाही माझे शूज कुठपर्यंत सुके ठेवू शकेन. चला. काही ठिकाणी वाटा थोड्याशा अशा डायव्हर्शन मिळतात, पण जर तुम्हाला डिरेक्शन कळालं की त्या डिरेक्शनला जायचं आहे, त्यामुळे थोडीशी वाट वेगळी असू शकते, पण तुम्हाला पोचायचं कुठे हे कळालं तर तुम्हाला व्यवस्थित तिथेच त्या ठिकाणी पोचता येईल. बापरे, किती ओढे आहेत. म्हटलं ना, कुठे ना कुठे माझे शूज ओले होणारच आहेत. परत एकदा एक ओढा आपल्याला पुन्हा एकदा क्रॉस करायचा आहे. आता मी सोडूनच देतो विषय शूज सुके ठेवण्याचा. तर पाण्यात पाय टाकायचा आणि बिंदास ओढा क्रॉस करायचा. सहज पार करता येणारे हे ओढे जास्त पाऊस असेल तर मात्र धोकादायक बनतात. त्यामुळे इथे येण्यापूर्वी इथे पावसाचा जोर केवढा आहे याची कल्पना घेणे. खरं तर जून जुलैमध्ये कोणत्याही धबधब्याला भेट देणे टाळावे. यावेळी पावसाचा जोर जास्त असतो आणि अशी ठिकाणे धोकादायक असतात. मान्सूनच्या आगमनानंतर जोपर्यंत वाहत्या पाण्यातला गढूळपणा निघून जात नाही तोपर्यंत ती ठिकाणे असुरक्षित समजावी. चुकीच्या वाटेवर आलो होतो. वरती एक काका होते, त्यांनी परत पाठवलं. विचारलं की कुठे चालला आहे. मी म्हटलं धबधब्याला चाललो आहे. ते म्हटलं की खालून दुसरी वाट आहे, त्या वाटेवर चाललो आहे. ही जी वाट चालली होती ही वरती माथेरानला चालली होती, त्यामुळे होऊ शकतं असं चुकायला मुकायला होऊ शकतं. त्यामुळे बेटर आहे की वाटाड्यासोबत असलं तर बरंच आहे. तर मला इथे कळालं की आता वरती कुठे डोंगरावर चढायचं नाही आहे. तर ही जी व्हॅली आहे, इथे वरती असा डोंगर आहे, इथे वरती असा डोंगर आहे. तर ही जी व्हॅली दिसते मध्ये शेतजमीन आहे, ओढा आहे, तर याला समांतरच आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे धबधबा आहे.
धोदानी गावात पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी पनवेलला यावं लागेल. मग पनवेलला तुम्ही बाय ट्रेन येऊ शकता, लोकलने येऊ शकता किंवा बसने येऊ शकता. जर तुम्ही लोकलने आलात तर रेल्वे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स आहे, बस स्टँड आहे. बस स्टँडवर यायचं. तिथून सकाळी अंदाजे एक 7 वाजल्यापासून संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत प्रत्येक 1 तासाच्या फ्रिक्वेन्सीने धोदानीसाठी बस असते. म्हणजे धोदानी हे शेवटचं स्टॉप आहे. कर्जतची बस लागते, खोपोलीची बस लागते, त्याच्या बाजूलाच ती बस लागते. म्हणजे फलाट क्रमांक 12 आजूबाजूला लागते. तर तिथून बस पकडायची. दुसरा पर्याय असा आहे की बसस्टँडच्या बाहेरच्या बाजूला जिथे आंबेडकरांचा पुतळा आहे तिथून शेअरिंग गाड्या जातात. तिथूनही तुम्ही या गावी धोदानी गावी पोचू शकता. म्हणजे आणि बसचं तिकीट किती आहे म्हणजे अगदी 36 रुपये तिकीट आहे. आणि त्या शेअरिंग गाड्यांनी जर तुम्ही आलात तर बसचं जेवढं तिकीट आहे त्यापेक्षा एक 10, 15, 20 रुपये जास्त असू शकतात. त्यामुळे फार कमी पैसे खर्च करून फार सोप्या पद्धतीने तुम्ही या गावात पोचू शकता. काही ठिकाणी ना वाट उजवीकडे जाते, डावीकडे जाते, सरळ जाते. बरेच वाटेला फाटे मिळतात. जसं मी आधी म्हणालो की आपल्याला माहिती आहे दिशा कुठे आहे, कुठल्या दिशेला जायचं आहे, त्या दिशेला मी फॉलो करत चाललो आहे. बऱ्याच ठिकाणी असंही होऊ शकतं की आता वातावरण क्लिअर आहे त्यामुळे मला धबधबा दिसतो आहे, मला दिशा माहिती आहे. काही वेळेला असंही असू शकतं की अगदी जोराचा पाऊस असेल, फार जास्त धुकं असेल, त्यावेळी तुम्हाला हा धबधबा दिसणारही नाही. त्यावेळी दिशा कुठे आहे याचा अंदाज लावणं थोडंसं अवघड होऊ शकतं. विकेंडला बरेच जण येतात मान्सूनमध्ये, गर्दी असते थोडीफार, त्यामुळे त्या लोकांसोबत त्यांना फॉलो करत तुम्ही येऊ शकता. आणि अगदी सोपा पर्याय म्हणजे मी म्हणालो तसं हेच की तुम्ही गावातला वाटाडा घ्या आणि वाटाड्यांसोबत या. दुसरं अजून ऑनलाईन मग तुम्ही GPS लावून रॅम्बलरसारखे काही सॉफ्टवेअर आहेत जिथे ज्यांनी आधी ज्यांनी हे ट्रेक केलेले आहेत त्यांनी तिथे GPS ट्रेक ठेवलेला असतो त्या सॉफ्टवेअरमध्ये. मग त्या रूटला तुम्ही फॉलो करूनही येऊ शकता. म्हणजे सगळ्यात बेस्ट पर्याय हाच आहे की तुम्ही गावातला वाटाडा घ्या. अगदी एक छोटा लहान मुलगा घेतला तरी बेस्ट आहे. कारण आता मी जसं म्हणालो की पाऊस नाही आहे, ओढे भरपूर ठिकाणी क्रॉस करावे लागतात. ज्यावेळी पाऊस जास्त असेल त्यावेळी फार जास्त चान्सेस आहे की पाणी फार जास्त असणार आहे ओढ्याला. त्यामुळे अशा ठिकाणी वाट माहिती नसताना रिस्क घेणं फार अवघड आणि डिफिकल्ट ठरू शकतं. तर धबधब्याच्या या टप्प्यात मी येऊन पोचलो. इथपर्यंत पोचायला अर्धा तास लागतात. जी मोस्टली पब्लिक असते ती इथपर्यंत येते आणि रिटर्न जाते, कारण इथपर्यंत सहज पोचता येतं. आणि इथपर्यंत पोचण्याचा जो ट्रेक आहे तो इझी आहे. पण माझा प्रयत्न असणार आहे वरच्या टप्प्यातला जो मोठा वॉटरफॉल दिसतो आहे तिथपर्यंत पोचण्याचा. पण इथपर्यंत मी पोचलो, इथपर्यंत वाट मला माहिती झाली, पण इथून पुढे कसं जायचं ते माहिती नाही, कारण वाट इथून पुढे दिसतही नाही आहे. तुम्ही बघू शकाल चारी बाजूंनी आपल्याला कातळ दिसतोय आणि वरती जाण्याची वाट कुठून काही दिसत नाही आहे. त्यामुळे खरी गरज इथे लागू शकते ती वाटाड्याची. आता वाटाड्या तरी मी सोबत आणला नव्हता, पण माझा अंदाज आहे इथून वरती चढून जाण्यासाठी वाट असेल आणि पुढे आपल्याला मग पुढे जाण्याची वाट आपल्याला तिथे मिळू शकेल. पण मी प्रयत्न करणार आहे. जास्त सोलो आहे, एकटाच आहे. वीकडेमध्ये आलो आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्याशिवाय इथे कोणीच नाही आहे. त्यामुळे मी जास्त काही रिस्क घेणार नाही आहे. वाट भेटली तर ठीक आहे, जर वाट नाही सापडली तर मी रिटर्न करेन. जसं मी अंदाज बांधला होता की वाट असू शकते, पण वाटत नाही, कारण गवत एवढं वाढलेलं आहे. बघा थोडीफार मी बघतोय वाट पुढे जर भेटली तर ठीक आहे, नाहीतर इथून माघारी परतेन. अचूक वाट काही सापडली नव्हती, तरी पण कशी बशी वाट काढत वरच्या टप्प्यात पोचलो आहे. धबधबा पुढे दिसतो आहे, पण तुम्ही असं धाडस करत जाऊ नका, असंच मी सजेस्ट करेन.
थोडाफार माझा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या गोष्टींचा, म्हणून कदाचित वाट अजून थोडी अवघड झाली असती तर मी ही रिस्क घेतली नसती, मी परतलो असतो. आता इथे अजून एकदम मळलेली वाट नाही दिसलेली आहे मला, पण ही वाट आहे जी पुढे चालली आहे. तर या वाटेला फॉलो करून मी बघेन तिथपर्यंत जाऊ शकतो. जिथपर्यंत पोचलो तिथपर्यंत ठीक आहे. जिथे वाट नाही सापडली, वाट अवघड झाली तर माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. आता परिश्रमानंतर वाट सापडलेली आहे. ही चांगली मळलेली वाट दिसते आहे, पण या वाटेचाही भरोसा नाही की वाट कुठे जाऊन संपणार आहे. चालले तिथपर्यंत मी चाललो आहे. मागे वाट फार अवघड होती, म्हणजे वाट नव्हती ती, मी वाट बनवून इथपर्यंत पोचलो आहे आणि त्याचं मी शूट मला करता नाही आलं, कारण वाट एवढी जास्त अवघड होती. त्यामुळे माझे दोन्ही हात फ्री राहणं जास्त आवश्यक होतं, त्यामुळे ते शूट मी केलेलं नाही आहे. पण तेच की आता ही वाट आहे तोपर्यंत मी पुढे चाललो आहे. जसं मला वाटलं की वाट अवघड झाली आहे, रिस्की झाली आहे, तर तेच की मग प्रयत्न सोडून द्यावे लागतील. आता बघू ही वाट आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते. बरेचदा रानात असं होतं की जे प्राणी वापरतात, बऱ्याचदा गाई गुरे पण वापरणाऱ्या वाटा असतात, अशा वाटा पण आपल्याला मिसगाईड करू शकतात. त्यामुळे ही वाट पण मला माहिती नाही आहे, ही धबधब्याजवळ जाणारी वाट आहे की प्राण्यांची वाट आहे, काहीच अंदाज नाही आहे. आता इथे बघा, इथे येऊन वाट आता उजवीकडे गेले, सरळ गेले, काही समजायला मार्ग नाही आहे. अंदाज काढतोय मी, उजवीकडे जातोय, बघू सापडली तर वेल. वाट पुन्हा एकदा लुप्त झालेली आहे. कशी बशी वाट करत जशी वाट दिसेल तसं मी इथपर्यंत येऊन पोचलो आहे. टप्पा तसा जवळचा वाढतोय, पण वाट अवघड होत चाललेली आहे. माहिती नाही मी पोचेन त्या बेसपर्यंत की माहिती नाही आहे. या पुढच्या खिंडीत पोचलो मी, जी पुढे खिंड दिसते आणि वॉटरफॉल इथे वरच्या अंगालाच आहे, इथे वरच्या अंगालाच आहे, बघू शकता तुम्ही. जंगली अगदी दाट होत चाललेलं आहे. इथपर्यंत तरी मला येता आलं. पुढे आता बघतोय मी वाट काही दिसत नाही आणि चालण्यासारखाही काही पर्याय दिसत नाही आहे. तर वॉटरफॉलच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोचलो. तो मी थोडकंच राहिलं होतं, पण वाट अगदी अवघड होत गेली होती, त्यामुळे मी रिस्क घेतली नाही, तिथून माघार घेतली आणि याचं मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. त्यामुळे तुम्ही कधी अशा सिच्युएशनमध्ये असाल त्यावेळी कुठे माघार घ्यायचे तुम्हाला समजलं पाहिजे. पण वॉटरफॉल मला जवळून पाहता जरी नाही आला तरी इथपर्यंत मला पोचता आलं. तुम्ही बघू शकताय की अगदी चारी बाजूंनी डोंगर आहेत, त्यामुळे जे काही मला पाहता आलं ते फार सुंदर होतं. आणि यावेळी आपण हा धबधबा, दोदानीचा हा धबधबा एक्सप्लोअर केला. पुढच्या वेळी परत आपण या गावी येऊ, इथून आपण माथेरानचा ट्रेक करू. माथेरानला जाण्या येण्याच्या बऱ्याच वाटा आहेत, त्यापैकी दोदानीचा ट्रेक पण आहे. तर तो ट्रेक आपल्याला करता येईल. माथेरानवरती भरपूर आहे, तो एक्सप्लोअर करू. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. लवकर भेटू पुढील भागात. गुड बाय.